पुराच्या झळा दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत। त्याचा परिणाम धरणातील पाणी साठ्यावर होतोय। 28 धरणांमध्ये आता 43.99% इतकाच पाणीसाठा असल्याची माहिती समोर आली आहे। रायगड जिल्ह्यातील 28 पैकी 16 धरण क्षेत्रात 50% पेक्षा कमी पाणीसाठा उपलब्ध आहे। यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊन देखील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याचं दिसून येत आहे। या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। रायगड जिल्ह्यात तापमानामध्ये मोठी वाढ झाली। या तापमानाच्या झळा पाणी टंचाईपर्यंत पोहोचतात की काय अशी काहीशी भीती निर्माण झाली आणि त्याचं कारण आहे रायगड जिल्ह्यातील धरणं। रायगड जिल्ह्यामध्ये धरणांची एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात काय नेमकी परिस्थिती आहे आपण पाहूया। एरवी मे महिन्याच्या अखेरीपर्यंत या धरणातून हजारो गावांना पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो। सध्या आपण चित्र जर पाहिलं तर रायगड मधल्या पेन तालुक्यात असलेल्या आंबेघर मध्ये धरणात 78% इतका पाणीसाठा आहे, तर श्रीवर्धन तालुक्यातल्या रानवली धरणामध्ये केवळ 20% इतकाच पाणीसाठा आहे। म्हणजे एकूण आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये जे 50 धरण आहेत, या 50 धरणांमधून हजारो गावांना म्हणजे लाखो लोकांना पिण्याचं पाणी पुरवलं जातं। त्याचबरोबर शेतीला देखील, उन्हाळी शेतीला देखील पाणी पुरवठा केला जातो। ही धरणं एरवी एप्रिल मेच्या शेवटपर्यंत पिण्याची पाणी पुरवत असतात, मात्र एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 28 धरणांनी 44% पेक्षा कमीची पातळी गाठली आणि त्यामुळे रायगडमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात आणि मे महिन्यामध्ये तीव्र पाणी टंचाईचं संकट निर्माण होते की काय अशी भीती निर्माण झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।